साक्री तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन सुखावले. कान नदी दुथडी भरून वाहते. धरणे ओव्हरफ्लो. साक्री शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या 12 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाले आहे. समाधानकारक पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक दिवसांपासून जाणवत असलेली पाणी टंचाईही दूर झालीये. गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम असून तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. साक्रीची कान नदी दुथडी भरून वाहत असून साक्रीच्या कान नदीवरील धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यानं निसर्ग सौंदर्य खुलून आले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर नदीकाठील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही गुरेढोरे पाण्यात घेऊन जाऊ नयेत. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहने पुलावरून नेऊ नयेत. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू असून वाहन चालकांनीही सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान साक्री तालुक्यातील मालणगाव, जामखेली, काबऱ्याखडक आणि लाटीपाडा ही धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अवघ्या 12 तासांच्या पावसानं संपूर्ण तालुका जलमय झाला असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.